बरोबर. ह्या बेसिक कन्सेप्ट आपल्याला क्लिअर असल्या पाहिजे. फक्त आपण समाजकार्याचे काही तत्व ते पाठ करून घेतले, त्याचं डिस्क्रिप्शन हे पण बघितलं, पण समाजकार्याचं नेमकं तत्वांचं ॲक्च्युअली काम काय आहे हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. समाजकार्य तत्व काय असतं की अशील आणि सामाजिक जो कार्यकर्ता आहे यांच्यामधलं नातं दृढ करण्यासाठी महत्त्वाचे असतात. काय? समाजकार्याची तत्व म्हणजे अशील आहे, अशील कोण? समस्याग्रस्त व्यक्ती, आणि सामाजिक कार्यकर्ता यांच्यामध्ये जर नातं दृढ करायचं असेल तर मग तत्व आवश्यकता असतात. तत्व म्हणजे काय की एक बेसिक प्रिन्सिपल्स की नेमकं कसं अशी कसं वागलं पाहिजे, कुठल्या मेथड्स किंवा कुठले पॉईंट्स किंवा सब पॉईंट्स फॉलो केले पाहिजे की जेणेकरून जी आशिलाची समस्या आहे ती समस्या सुटण्यास मदत होईल आणि तो आशील त्याच्यामधल्या स्वगुणांना ओळखून त्याच्या क्षमतेला ओळखून तो स्वतः त्याच्या समस्येवरती काम करेल आणि आत्मनिर्भर होईल. याच्यासाठीच हे तत्व असतात, याच्यासाठीच हे मूल्य असतात. यांचा तत्वांचा आणि मूल्यांचा वापर करूनच आपण समाजकार्य करतो. समाजसेवेपेक्षा समाजकार्य वेगळं कशामुळे? हेच नीतितत्व असतील समाजकार्याची, काही प्रिन्सिपल्स आहेत, काही मूल्य आहेत, काही इथिक्स आहेत, काय मेथड्स, या वेगळ्या गोष्टींचा वापर करून ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीची समस्या सोडवतो किंवा ती समस्या सोडवण्यासाठी त्याच्या जे गुण आहेत किंवा त्याच्या स्वतःच्या ज्या क्षमता आहे त्याला ओळखायला लावतो आणि त्याला स्वतः आत्मनिर्भर बनून या गोष्टींचा वापर करून ज्यावेळेस आपण समस्या सोडवतो यालाच आपण समाजकार्य म्हटलेलं सोप्या पद्धतीमध्ये. आणि त्याच्यामधली एक पद्धत म्हणजे समाजकार्य, व्यक्ती सहकार्य. तर व्यक्ती सहकार्य तुम्हाला मी डेफिनेशन सांगितली मेरी रिचमनची. तर आता समाजकार्याची तत्व सांगितलेली की आशील आणि सामाजिक कार्यकर्ता यांच्यामधलं नातं दृढ करण्यासाठी काय वापरलं जातं? तर तत्वे वापरली जातात. बरोबर. आता समाजकार्याचे मूल्य